गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. व्हेरी, व्हेरी गुड मॉर्निंग. आज पुन्हा एकदा आजचा या दिवशी आपण सर्वजण जादूच्या अभ्यासामध्ये पुढच्या अभ्यासामध्ये करण्यासाठी सर्वजण हजर झालो आहोत. त्यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद देते. आभार मानते. थँक यू म्हणते. आज आपण सुरुवात प्रार्थनेने करूयात. आपण सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद द्यायचे. खूप खूप धन्यवाद या ब्रह्मांडीय ऊर्जेला, वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, की आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. परमेश्वराच्या कृपेने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण हे मॅजिक बुक मराठीमधून सुरू केलं आहे आणि आपला हा आजचा 6वा दिवस आहे. या 6व्या दिवशी सर्वांना नवीन एनर्जी, नवीन ऊर्जा, नवीन ताकद देण्यासाठी परमेश्वराचे नतमस्तक होऊन खूप खूप आभार मानूयात, धन्यवाद देऊयात. प्रथम आकाश देवतेचे मनापासून धन्यवाद. आपल्याला छाया, ऊर्जा आणि छत देण्यासाठी. त्यानंतर वायू देवतेचे खूप खूप धन्यवाद. एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा आपल्याला हवा देण्यासाठी, वायू देण्यासाठी. त्यानंतर सूर्यदेवाचे खूप खूप धन्यवाद. कारण आपल्याला सकाळी-सकाळीपासून नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी, उष्णता, प्रकाश, नवीन-नवीन सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रकाश देण्यासाठी सूर्यदेवाचे खूप खूप धन्यवाद. जलदेवतेचे खूप खूप मनापासून धन्यवाद. जसं पृथ्वी तलावर 72% पाणी दिलंत, तसंच आमच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये भरभरून 72% पाणी देण्यासाठी, आमचं शरीर निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन देण्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद या धरती मातेचे, की या धरती मातेला प्रणाम करून, नतमस्तक होऊन आजचं हे सेशन सुरू करूयात, की आपण या धरती मातेवर चालू शकतोय, फिरू शकतोय, झोपू शकतोय, खेळू शकतोय, गाडीवर फिरू शकतोय, दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतोय, डोंगर, दऱ्या चढू शकतोय, फिरू शकतोय. भरपूर गोष्टी आपण या धरती मातेवर करतोय. या धरती मातेला खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे. आजच्या या दिवशी तुम्ही सर्वजण जॉइन झालात आणि ही मॅजिक जर्नी पुढे सुरू करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर मग आजचं आपण सेशन सुरू करूयात. आज आज आपला मॅजिक बुकचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी आपण पुढचा धडा पाहणार आहोत. कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. दिवस 6वा, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. दिवस 6वा, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. त्या अगोदर कालच्या दिवसाचं मी रिमाइंडर देते, की काल आपण अशी अ, कोणत्याही चलनाची नोट घ्यायची होती आणि त्या चलनाच्या नोटीवर आपल्याला अ, लिहायचं होतं, की आजपर्यंत मला जो काही पैसा मिळाला, त्या पैशासाठी मी मनापासून खूप आभारी आहे. एकच मिनिट. माझी स्क्रीन व्हिजिबल आहे का सगळ्यांना?
येस. आलोच आपण आपल्या जागेवर. कालच्या दिवशी आपण पाहणार होतो अ, जादुई धनसंपत्ती. तर जादुई धनसंपत्ती या पुस्तकामध्ये कालच्या धड्यामध्ये आपण पाहिलं, की आपल्याला अ, प्रॉब्लेममुळे सॉरी टू से सर्वांना. काल आपण पाहिलं कोणतीही चलनाची एक नोट घेऊन किंवा डॉलरची नोट घेऊन आपल्याला त्यावर लिहायचं होतं, की आतापर्यंत मला जो काही पैसा मिळाला त्या सर्व पैशासाठी धन्यवाद. मी अशी नोट बनवलेली आहे ₹100 ची. त्याच्यावर मी लिहिलेलं आहे, "उस सारे धन को धन्यवाद, जो मुझे जीवन भर दिया गया है." उस सारे धन को धन्यवाद, जो मुझे जीवन भर दिया गया है. आणि इकडून इंग्लिशमध्ये लिहिलंय, "थँक यू फॉर ऑल द मनी आय हॅव बीन गिव्हन थ्रू आउट माय लाईफ." आणि ती नोट आपल्यासोबत ठेवायची आहे. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा हातात घेऊन मनापासून खूप खूप धन्यवाद बोलायचे. असा आपला कालचा अभ्यास होता. तर चला पुढे जाऊयात. आजचा हा आपला अभ्यास आहे. अ, आपल्याला तर इथे एक चित्र दिसत आहे. मॅजिकल चित्र दिसत आहे. टेबल खुर्ची दिसत आहे. म्हणजे टेबल दिसत आहे, टेबल लॅम्प दिसत आहे आणि टेबलवर काहीतरी फाइल्स वगैरे दिसत आहेत आणि त्याच्यावर प्रकाश पडलेला आहे आणि त्याच्यातून नवीन ऊर्जा, एनर्जी, स्टार, अ, चांदण्या अशा आपल्याला दिसताना, चमकताना दिसत आहेत. म्हणजेच आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणावर, त्या कामावर आपल्याला जादू घडवायची आहे. चल अ, आजचा दिवस आहे 6वा कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. कोणतंही एखादं काम, एखादी कला, एखादी विद्या, शाखा, एखादं कौशल्य तुम्ही हातात घेतलत, तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा. काम काम करता येईल तेवढं काम करा. त्यामध्ये आतापर्यंत जेवढं काम झालं, त्या सीमेच्या पलीकडे जा. सीमांनाही पार करा आणि या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल, हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही. किती सुंदर असा हा कोट आहे. बघा किती सुंदर सांगितलं आहे. कोणतंही एखादं काम घ्या, कला घ्या, कोणतीही कृती घ्या, एखादी विद्या घ्या, एखादं कौशल्य घ्या. ते काम हातात घेतलं, त्या क्षेत्राच्या अगदी टोकापर्यंत तुम्ही जा. ते काम करता-करता एवढं मग्न होऊन जा, की ते काम करता-करता तुम्ही कधी सीमा पार करून जाल आणि त्या क्षेत्रामध्ये जादू घडेल, ते जादूचं जाळं पसरेल, हे तुम्हाला देखील कळणार नाही. असं टॉम रॉबिन्स यांनी म्हटलेलं आहे. अतिशय गरिबीत जन्माला आलेली व्यक्ती शून्यापासून सुरुवात करते. थोडंफार शिक्षण असतं, पण राष्ट्राध्यक्ष बनते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचं साम्राज्य निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तीमध्ये एक व्यक्ती बनते. हे कसं घडू शकतं? घडू शकतं. आपल्याला माहिती आहे ना बराक ओबामा, त्याच्यानंतर आपले 2-3 शास्त्रज्ञ देखील आहेत, की जे शिक्षण भरपूर आहे, परंतु एकदम गरिबी कुटुंबातून आलेले आहेत आणि ते उच्च पदावर पोहोचलेले आहेत. डॉक्टर कलाम. 2 व्यक्ती एकाच वेळी कारकिर्दीला सुरुवात करतात. एकाची कारकीर्द यशाकडून सुरुवात आणखी यशाकडे अशी चढत्या क्रमाने सुरू राहते. तर दुसरी व्यक्ती ती किंवा तो कितीही प्रयत्न केले, तरी तिथल्या तिथंच राहतात. अगदी थोडंफार यश त्यांच्या पदरी पडतं. असं कसं घडू शकतं? तर यशापर्यंत पोहोचविणारा दुवा असतो तो म्हणजे काय? कृतज्ञता. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल, तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी. आपण पहिल्या 5 सेशनमध्ये पाहिलेलं आहे, की आपल्याला कृतज्ञता का करायची? कशासाठी करायची? काय-काय गोष्टी आपल्याकडे आहेत? कशासाठी त्याची यादी करायची होती आणि त्याची कृतज्ञता लिहायची होती.
रोजची 10 नियामत आपल्याला लिहायची आहेत. रोजच्या 10 गोष्टी आठवायच्या. जादूचा दगड आपल्या हातात घेऊन आपण दिवसभरात घडलेल्या चांगल्या कामाबद्दल कृतज्ञता बोलायची. म्हणूनच कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं कसं आहे? अशक्य आहे. तुमच्या कामात, नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीमध्ये वाढ होण्यासाठी म्हणजे निरनिराळ्या संधी उपलब्ध होण्यासाठी, बढती मिळण्यासाठी, पैसा टिकवण्यासाठी, मिळण्यासाठी, चमकदार कल्पनांनाही प्रेरणा मिळण्यासाठी, तुमच्या कामाची योग्यता ओळखण्यासाठी, तुमचं कौतुक होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल कृतज्ञता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेवढं कृतज्ञ राहाल, तेवढं कृतज्ञ राहण्यासाठीच कारण तुम्हाला अधिकाधिक मिळू लागेल. कारण हो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, की तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीत वाढ व्हावी असं वाटत असेल, तर तुमच्याकडे ते आधीच आहे. तेवढं आहे. त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता बाळगणं खूप गरजेचं आहे. ज्याला कृतज्ञता स्वतःच्या कामाबद्दल आहे, त्याला ते आणखी दिलं जाईल. ज्याच्याकडे किंवा तिच्याकडे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. ज्याला कृतज्ञता स्वतःच्या कामाबद्दल नाही, त्याच्याकडून किंवा तिच्याकडून जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल. अगदी खरं आहे. जर समजा आपण एखादं काम करतोय, जॉब करतोय आणि त्या कामाबद्दल जर आपण कृतज्ञता राहिलो, प्रेम केलं आणि वारंवार त्या कामाची जरी काही बिघाड झाला तरी स्तुती केली, धन्यवाद दिले, जे मिळाले त्याबद्दल धन्यवाद दिले, तर अजून आपल्याला युनिव्हर्स देतो. पण जर म्हटलं, की समजा एखादा व्यक्ती आहे, शेतकरी आहे आणि त्याने शेतामध्ये अ, समजा उन्हाळ्याचे दिवस त्याने त्याने धणा पिकवलाय. आणि तो उगायला थोडा उशीर झाला किंवा काय झालं, तर तो व्यक्ती पाण्याला दोष देतो. जमीनच चांगलं नाहीये असं म्हणतो किंवा पाणीच नाहीये विहिरीत असं जर वारंवार म्हणत राहिला, तर त्याला ते मिळेल का? ते धान्याचं पीक त्याच्यापर्यंत पोहोचेल का लवकर? नाही पोहोचणार. एक तर उशीर होईल, दुसरी गोष्ट चांगलं येणार नाही. मग हेच जर त्यांनी पंचतत्वाला धन्यवाद दिले, आकाशाला, वायूला, जलाला, पृथ्वीला, अग्नीला सगळ्याला धन्यवाद देऊन जर त्यांनी त्या धन्याला, जमिनीला कृतज्ञता व्यक्त केली, फील केलं, की वॉव! खूप-खूप धन्यवाद. जे काही पाणी मिळतं त्या पाण्याला खूप-खूप धन्यवाद. मग ऑटोमॅटिक त्या पिकामध्ये त्याला एनर्जी मिळायला सुरुवात होते, ऊर्जा मिळायला सुरुवात होते. तुमच्या कामाबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता असेल, तर साहजिकच तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट कराल. जेव्हा तुम्ही जास्त द्याल तेव्हा त्या बदल्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात आणि यशात वाढ होईल. तुम्हाला जर कामाबद्दल कृतज्ञता वाटत नसेल, तर आपोआपच तुम्ही काम कमी प्रमाणात कराल. काम कमी करायला लागलात, की त्यातून मिळणाऱ्या लाभातही घट व्हायला लागेल. परिणामी कामाच्या ठिकाणी तुम्हीच कधीच आनंदी राहू शकणार नाही. तुम्ही जेवढं योगदान कामाच्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे, ते तुम्ही कधीच देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचं काम किंवा नोकरी ठप्प होऊन जाईल. जर आपण कृतज्ञता व्यक्त नाही केली, वारंवार दोष देत राहिलो, तर आपलं नुकसान हे 100% हे ज्या ज्या ज्याने त्याने आपलं ठरवून घेतलं पाहिजे. लेखिकेने असंही सांगितलं आहे, तुम्ही जर कृतज्ञता नाही व्यक्त केली, तर तुमच्याकडून आहे ते काढून घेतलं जाईल. पण तुम्ही हा जो अभ्यास करताय, तो अभ्यास करताना जर एखादा दिवस मिस झाला, तर तुम्हाला पाठीमागे परत 3 दिवस जायचंय आणि परत 3 दिवसापासून कंटिन्यू करत यायचंय. म्हणजेच आपण ते मिस केलंय आणि हे मिस करायचं नाहीये. हळू अधोगती व्हायला लागेल आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला तुमचं काम गमवावं लागेल. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे कृतज्ञता नसते त्याच्याकडून किंवा त्याच्याजवळ जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. हा निसर्गाचा नियम आहे. ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, अगदी तेवढ्याच प्रमाणात ती तुम्हाला परत मिळते. त्यामुळे ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, त्या बदल्यात जे काही तुम्हाला मिळणार आहे, त्यावर तुम्हीच नियंत्रण ठेवता. तुम्ही जर एखाद्या उद्योग व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्ही ज्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करता, त्यानुसार त्यात वाढ किंवा घट होते. तुम्ही जेवढे जास्त तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर, तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर कृतज्ञतेने वागाल, तेवढी तुमच्या व्यवसायाची जोरात वाढ आणि भरभराट होती. व्यवसाय मालकांनी कृतज्ञ राहण्याचं थांबवलं आणि कृतज्ञतेची जागा चिंतेनं घेतली, की त्याच्या व्यवसायाची पिछेहाट सुरू झाली. तुम्ही जर आई-वडील असाल आणि तुमच्या मुलांची काळजी घेणं
घर चालवणं, हे जर तुमचं काम असेल, तर तुमच्या जीवनात या कालखंडात कोणत्या बाबीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची याचा विचार करा. अगदी खरं आहे. आपण जर आई-वडील असू, तर मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक वस्तू आहेत घरामध्ये. आई-वडील आहेत, आपले आई-वडील आहेत. दीर-जाऊ आहेत किंवा दुसरे भाऊ आहेत. त्यांनाही धन्यवाद द्यायचा आहे. घरात ज्या-ज्या वस्तू आहेत त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. मुलांना धन्यवाद द्यायचा आहे. त्यांच्यासाठी ज्या-ज्या इन्स्ट्रुमेंट लागतात आपल्याला, खेळणी लागतात, खाणं-पिणं लागतं, सायकली लागतात, ज्या लागतात गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यायला हवं. जीवनात अशी संधी एकदाच येते. जर तुम्ही यावेळी कृतज्ञ राहू शकलात, तर तुम्हाला आणखी आधार, आणखी मदत, आणखी सुंदर क्षण, आणखी आनंद अनुभवायला मिळेल. जसं जसं असेल तसं, पण तुमच्या कामावर पण तुमच्या कामावर प्रेम करा. कामावर जाण्यात उत्साह, उत्कंठा वाढू द्या आणि या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. तुम्हाला जर सध्याच्या कामाबद्दल आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नांबद्दल स्वप्नातल्यासारखं नसेल, तरीही तुमच्या स्वप्नाचं काम मिळवण्यासाठी सध्याचं हे तुमचं काम आहे. त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहणं खूप आवश्यक आहे. आज तुम्ही अशी कल्पना करा, की एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि तुमच्या कामाविषयी तुमच्या मनात जे विचार किंवा भावना येतात, त्याची नोंद ठेवणं हे त्याचं काम आहे. असा विचार करायचा, की आपल्या बाजूला एक आपण पी ठेवलेला आहे. तो व्यवस्थापक आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. तो आपल्या सगळ्या कामाविषयी त्याच्या मनामध्ये, विचारामध्ये अ, आपल्या कामाची सगळी तो यादी ठेवत आहे. त्याची नोंद ठेवणे हे त्याचं काम आहे. हा व्यवस्थापक आज तुम्ही जिथं-जिथं जाल तिथं-तिथं तो तुमच्यासोबत पेन आणि वही घेऊन जाणार आहे. अशी कल्पना करायची आहे, की आपल्या बाजूला आपला व्यवस्थापक आहे आणि तो सगळं लिहितोय. त्याच्यामुळे अलर्ट राहून आपण त्या गोष्टीसुद्धा बोलायच्यात. कल्पना करा, कामाच्या ठिकाणी ज्या-ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल, तेव्हा व्यवस्थापक त्याची नोंद करून ठेवेल. आता तुमचं काम हे आहे, की दिवसभरात तुम्हाला कृतज्ञता वाटेल, अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. जेणेकरून व्यवस्थापकाकडे तुम्हाला कशा-कशाबद्दल कृतज्ञता वाटेल, याची एक लांबलचक यादी तयार होईल. याची जेवढी मोठी यादी, तेवढा मोठा अदृश्य व्यवस्थापक तुमच्या पैशामध्ये, कामामध्ये, यशामध्ये, संधीमध्ये, आनंदामध्ये आणि परिपूर्णतेमध्ये अधिक जादू घडवून आणेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञता वाटू शकेल, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा. सुरुवातीला असा विचार करा, की तुम्हाला काम आहे. कितीतरी लोक बेकार आहेत. तुम्हाला काम आहे ना? हो आहे. जे काम मिळण्यासाठी काहीही देण्यास तयार असतात. हो, बरोबर. वेळेची बचत करणारी फोन, प्रिंटर, इंटरनेट, संगणक यासारखी साधनं तुमच्या सेवेला आहेत. कामावर जाण्यासाठी गाडी, सायकल, फोनवर बोलण्यासाठी मोबाईल, काम करण्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्क, बरोबर की नाही? अ, वेळेची बचत करणारी फोन, प्रिंटर, इंटरनेट, संगणक यांसारखी साधनं सेवेला उपलब्ध आहेत. त्यांनाही धन्यवाद द्यायचे. तुम्ही त्यांच्याबरोबर काम करता. त्यांच्याबरोबर तुमची मैत्री आहे त्याचाही विचार करा. स्वागतिका, सहाय्यक, द्वारपाल, मालवाहतूकदार यांसारख्या अनेक जणांमुळे तुम्हाला काम करणं सोपं जातं, हेही लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा पगाराचा चेक हातात मिळतो, तेव्हा किती आनंद होतो तेही आठवून बघा. कामाच्या ठिकाणच्या अशा गोष्टी मनात आणा, की त्या तुमच्या आवडीच्या आहेत आणि ते करणं तुम्हाला खूप आवडतं. अगदी बरोबर आहे. कामाला जाताना, येताना घरामध्ये उठल्यापासून बाथरूम, ब्रश, पेस्ट, गरम पाणी, बकेट, स्टूल, त्याच्यानंतर कपडे, इनरवेअर, आउटवेअर, केस विंचरण्यासाठी कोंब, तेल, शॅम्पू, त्याच्यानंतर आपण ऑफिसमध्ये नटून-थटून जातो. आवरण्यासाठी सगळे चांगले-चांगले ड्रेस, कामावर जाण्यासाठीचे ड्रेस, जेवण, स्वयंपाक बनवतानाच्या गोष्टी, बाजार, भाजीपाला, ताजा भाजीपाला, त्याच्यानंतर दूध वगैरे सगळ्या काही गोष्टी आठवा. त्यानंतर ऑफिसला जाताना टिफिन, ऑफिसची बॅग, जाण्यासाठी पैसे, गाडीसाठी पेट्रोल लागतं. मग त्यानंतर आपल्याला उन्हामध्ये संरक्षण करण्यासाठी गॉगल लागतो. खूप छान असा युनिफॉर्म आपण टापटीपपणे घालून जातो. त्याच्यानंतर गाडी.
टू व्हीलर असू शकते, फोर व्हीलर असू शकते, इलेक्ट्रॉनिक असू शकते. त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत. ऑफिसमधले कलीग्स, तुमच्या अदृश्य व्यवस्थापकाला या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगायच्या आहेत. तुम्हाला ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटली, त्याची नोंद करायला लावा. बोला, "मी ह्यासाठी कृतज्ञ आहे," असं लिहिलं आहे, तेही पहा. तुमच्या व्यवस्थापकाला जर आढळून आलं, की तुम्हाला अगदी मनापासून कृतज्ञता वाटत आहे, तर तुमचे व्यवस्थापक लगेचच तुमच्या कामात जादू घडवून आणायला सुरुवात करतो आणि या जादूत वाढ होत राहील. नक्की वाढ होत राहील. अगदी खरं आहे. अशीही शक्यता आहे, की तुम्ही एका दिवसातच कामाबद्दल कृतज्ञता एवढी कृतज्ञता निर्माण कराल, की परिस्थितीतच लगेचच सुधारणा घडून येत आहे, असं तुम्हाला दिसून येईल. भाग्यकारक संधी अपघाताने निर्माण होत नाहीत. त्या केवळ कृतज्ञतेची जादुई शक्ती निर्माण करू लागल्याचा परिपाक असतात. कामाच्या ठिकाणी करावयाची ही जादू, जादूची कृती करण्याचा दिवस आठवड्याच्या शेवटी आला किंवा तुम्ही कामावर नसताना आला, तर तो पुढच्या दिवशीची जी एखादी कृती आहे किंवा प्रत्येक कृती आहे, त्या करा. पुन्हा मागे जा. जेव्हा तुम्ही कामावर परत रुजू व्हाल, तेव्हा पहिल्या दिवशी ही कामाविषयीची जादूकृती करा. म्हणजे कामावर गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करायची. ऑफिसच्या बॉसला कृतज्ञता द्यायची, ऑफिसमधले कलीग्सला धन्यवाद द्यायचा, तिथे काम करत असलेल्या कॉम्प्युटरला धन्यवाद द्यायचा, इलेक्ट्रिसिटीला धन्यवाद द्यायचे. आपण ज्या टेबल खुर्चीवर काम करतो त्याला धन्यवाद द्यायचा आहे. आपण ज्या रजिस्टरमध्ये चांगल्या अक्षरात लिहितो त्याला धन्यवाद द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टींना आपण धन्यवाद द्यायचा आहे. आता आपण शेवटचं पाहूया जादूची कृती क्रमांक 6. कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. जादूच्या कृतीत 1 ते 3 पायऱ्या पहिल्याप्रमाणे आपण उच्चारायच्या आहेत. वरदानांची कृती करायची, मोजदाद करायची, गणती करायची. 10 वरदानांची यादी करायची. तुम्हाला कृतज्ञता का वाटत आहे, ते लिहायचंय. तुमची यादी पुन्हा वाचायची आहे. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असं 3 वेळा लिहायचंय आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आज कामावर असताना तुमच्याकडे एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि ज्या वेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट तुम्हाला सापडली, की तो त्याची नोंद करून ठेवतो. तुमचं आजचं काम एवढंच आहे, की तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घ्या. येस, आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करायचा आहे. कृतज्ञता वाटण्यासारखं काही सापडलं, की व्यवस्थापकाने त्याची नोंद केली आहे ना, हे पाहायचं आहे. त्यासाठी म्हणा, "मी या गोष्टीसाठी धन्यवाद व्यक्त करते, कृतज्ञ आहे. जास्तीत जास्त कृतज्ञता वाटू द्यायची आहे." आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्यायचा, दिवसभरात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आठवायची, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे जादूचे शब्द 3 वेळा उच्चारायचे आहेत. खूप खूप धन्यवाद फील करायचा आहे. वॉव! धन्यवाद. आज ज्यांनी शेअर मार्केट वापरलं असेल, स्टॉक वापरला असेल, Zerodha वापरला असेल, इतरही ॲप वापरले असतील, त्यासाठी धन्यवाद व्यक्त करायचा आहे. मनापासून आपल्याला जो काही पोर्टफोलिओ, जो काही आपण आज प्रॉफिट बुक केला असेल, त्या प्रॉफिटसाठी धन्यवाद द्यायचा आहे. ज्याच्यामध्ये बुक केला असेल त्याचा धन्यवाद द्यायचा आहे. कुणी पोलीस असेल, कुणी शेतकरी असेल, कुणी शिक्षक असेल, कुणी विद्यार्थी असेल, ज्यांनी ज्या ठिकाणी जाऊन जो अभ्यास केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचा आहे आणि त्याबद्दल आभारी व्हायचं आहे. आजचा अभ्यास केल्यानंतर आज आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर उद्या त्या अभ्यासाची कृती आपल्याला या लिंकच्या खाली टाकायची आहे. त्याचबरोबर ग्रुपवर सुद्धा टाकायची आहे. आणि आजचा सेशन कसा वाटला त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि नक्कीच मला त्याबद्दल कमेंट्स कळवा. खूप खूप धन्यवाद. थँक मी या Zoomसाठी खूप खूप आभारी आहे. मोबाईलच्या इंटरनेटसाठी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद देते या लॅपटॉपला, धन्यवाद देते मोबाईलला, इंटरनेटला खूप खूप धन्यवाद देते. Zoom मीटिंगला खूप खूप धन्यवाद देते. खूप खूप आभारी आहे मी जादू या पुस्तकाची. रॉन्डा मन्ची मनापासून आभारी आहे, की त्यांनी हे पुस्तक आपल्यासाठी सर्वांसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा हा सेशन जादुई व्यवस्थापकाबाबत आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी, धन्यवाद. बाय बाय.